हरिओम. अध्यात्म रामायण अरण्यकांड सर्ग चौथा प्रवचन क्रमांक 60 पंचवटी निवास भाग 5. मागील प्रवचनांमध्ये आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी रामप्रभूने लक्ष्मणाला सांगितलेल्या 14 साधना आपण पाहिल्या. आता आपण शेवटची 15वी साधना पाहू. 15. वेदांताच्या अर्थाचा विचार. वेदांत म्हणजे उपनिषदे, 6 शास्त्रे, 18 पुराणे या अनुषंगाने रचलेली अनेकानेक सूत्रे, अनेक प्रकारच्या गीता, ज्ञानेश्वरी, अभंगगाथा, दासबोध, विपुल संत वाङ्मय इत्यादी ग्रंथांमधील अनमोल असे वैचारिक, बौद्धिक, ज्ञानमय, बोधप्रद धन. रामप्रभू सांगतात की हे ग्रंथ तोंडपाठ करा किंवा करू नका, परंतु त्यापेक्षा त्यांचा अर्थ लक्षात घेऊन त्यावर स्वतः सखोल विचार करावा. या ब्रह्मांडाची ओळख आणि त्यात मानवी देहाचे अनन्य महात्म्य, मानवाचे आयुष्य जगताना जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन, मानवाने जगताना सुखदुःख इत्यादी अशा असंख्य अपरिहार्य द्वंद्वांमधून त्या पलीकडे सदानंदी, नित्यानंदी, कैवल्यानंदी कसे राहावे याचा अनमोल उपदेश, मानवाने जीवन जगताना मुक्ती कशी प्राप्त करावी यावर स्वानुभूतीद्वारे टाकलेला प्रकाशझोत, असे अनेकानेक फार सुंदर आध्यात्मिक विचार या ग्रंथांमधून मांडलेले आहेत. हे विचार पटल्यावर त्याप्रमाणे आपला आचार व्हायला वेळ लागत नाही. या योगे आपली मुक्तीची यात्रा आपोआप मार्गाला लागते. काही उदाहरणे अशी आहेत. 1. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. भगवान आद्य श्री शंकराचार्यांचा हा उपदेश फार मोलाचा आहे. ते सांगतात की या ब्रह्मांडामध्ये आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम हाच एकमेव सत्य आहे. अन्य दृश्य किंवा अदृश्य असे तमाम वस्तुजगत हे मिथ्या आहे. यामुळे या मिथ्या जगताचा अपरिहार्यपणे जीव जगवण्यासाठी जरूर उपयोग करावा, परंतु त्याच्या उपभोगात रममाण न होता त्या योगे मानवी देहाचा एकमेवाद्वितीय जो उद्देश ती मुक्ती किंवा सायुज्य मुक्ती प्राप्त करावी. यावर योगदासांची चिंतन या लेखमालेमध्ये काही प्रवचने फेब्रुवारी 25 उपलब्ध होत आहेत. 2. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हा ईशावास्य उपनिषदामधील शांतिपाठ आहे. याचा अर्थ आहे ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण उत्पन्न होते. पूर्णातून पूर्ण काढून घेतले तरी पूर्णच शिल्लक राहते. सर्वव्यापी परमेश्वराची आणखी ती ओळख कशी करून देणार? योगदासांच्या संयम पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या ईशावास्य उपनिषद या पुस्तकात याचे सविस्तर निरूपण केलेले आहे. 3. योगश्चित्तवृत्ती निरोधः. याचा स्वैर अर्थ असा आहे, चित्ताच्या वृत्तींचा निरोध केला की आपल्या अंतःकरणामधील अंशात्मा आणि परमात्मा यांचा योग जुळून येतो. त्या योगे मानवी देहाचे जे एकमेव उद्दिष्ट मुक्ती प्राप्त करणे ते साध्य होते. उन्मेष प्रकाशनने प्रकाशित केलेल्या योगदासांच्या पातंजल योगबोध या पुस्तकात याचे सविस्तर निरूपण उपलब्ध आहे. 4. कुर्वेन्नेवेह कर्माणि जिजी विषेच्छितं समाहा एवं त्वयि नान्यतेथोस्ति न कर्म लिप्यते नरे. हा ईशावास्य उपनिषदामधील मंत्र आहे. त्याचा थोडक्यात अर्थ आहे, या इहलोकी कर्म करत 100 वर्ष जगण्याची इच्छा धरावी. मानवाला येथे अन्य पर्याय दुसरा मार्ग नाही. अशाला कर्म चिकटत नाही. कर्मयोगाबद्दल आणखी काही सांगायचं शिल्लकच राहत नाही. योगदासांच्या संयम पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या ईशावास्य उपनिषद या पुस्तकात याचे सविस्तर निरूपण केलेले आहे. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत् स्वयं योगसिद्ध
कालेनात्मने विंदती. हा भगवद्गीतेमधील श्लोक आहे. ज्ञानाचे थोडक्यात महत्त्व सांगितले आहे. या इहलोकात ज्ञानासारखे पवित्र करणारे निश्चितच अन्य काहीही नाही. हे ज्ञान स्वतःच योगसाधना पूर्ण करून स्वतः यथा कालावधी प्राप्त करून घ्यावे. योगदासांची भगवद्गीतेवर प्रवचने यूट्यूबवर उपलब्ध आहेत. 6. सा परा अनुरक्ती ईश्वरे. शांडिल्य भक्तिसूत्रामधील हे सूत्र आहे. याचा अर्थ आहे, अपराच्या पलीकडे असलेल्या ईश्वरामध्ये संपूर्णपणे सर्वस्व झोकून देणे म्हणजे भक्ती. भक्तियोगाबद्दल आणखी काय सांगणार. योगदासांची शांडिल्य भक्तिसूत्रे यावर सविस्तर प्रवचने यूट्यूबवर उपलब्ध आहेत. योगदासांचा महामंत्र ओम तत्सत्वम असे. या महामंत्राचा थोडक्यात अर्थ आहे, हे योगेश्वरा, तूच एकमेव सत्य आहेस. तू आणि मी एकच आहोत. यावर योगदासांचे सविस्तर निरूपण त्यांच्या उन्मेष प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या योगसाधना या पुस्तकात तसेच त्यांच्या अनेकानेक प्रवचनांमधून उपलब्ध आहे. ती सर्व प्रवचने यूट्यूबवर उपलब्ध आहेत. जगामधील तमाम मानवी आयुष्याला आणि जीवनाला फार उपयुक्त असे हजारो विचार या ग्रंथांमधून सांगितलेले आहेत. हजारो वर्षांपासून ते आजपर्यंत ही वैचारिक परंपरा भौतिक उपभोगमय आकर्षणाला बळी न पडता अनेक थोर विचारवंतांनी जपली आहे. त्या काळाला अनुसरून त्याप्रमाणे त्या वेळच्या विचारवंतांनी हे विचार समाजापुढे व्यक्त केले आहेत. यामुळे हे विचारधन जुने होऊ न देण्याचे महान काम या विचारवंतांनी केले आहे. गेली हजारो वर्षे ते टिकून आहे. हे खास असे भारतीय तत्त्वज्ञान आहे. प्रतिदिनी मानवी प्रजा वाढत आहे, परंतु तरीही हे विचार अभ्यासणाऱ्यांची टक्केवारी तीच राहिली आहे. केवळ काही ठळक उदाहरणे मी येथे उद्धृत केली आहेत. हे ग्रंथ म्हणजे अशा विचारांच्या खाणी आहेत. बहुतांशी विषयावर योगसाधांसह अनेकानेक जणांची हजारो प्रवचने यूट्यूबवर उपलब्ध आहेत. त्यांचा सर्वांनी आवर्जून उपयोग करावा आणि रामप्रभू जे येथे सांगत आहेत त्याचा आदर करावा आणि स्वतःचे जीवन सफल करावे. यासाठी इतरांना प्रोत्साहित करावे. रामप्रभूंची मंदिरे बांधून तेथे गर्दी करून होम हवन करून पुरे होणार नाही. रामप्रभू सांगतात की या अशा आतापर्यंत सांगितलेल्या 15 साधनाने ज्ञान प्राप्त होते. त्यांच्या विरुद्ध असलेल्या गोष्टींमुळे ज्ञानाच्या विरुद्ध म्हणजे अज्ञान प्राप्त होते. लक्ष्मणाने रामप्रभूंना विनंती केली होती की भगवान रामप्रभू, मी तुमच्याकडून मुक्तीचे ऐकांतिक साधन ऐकू इच्छितो. कमलनयन असणाऱ्या रामा, आपण मला हे संक्षेपाने सांगावे. हे रघुश्रेष्ठा, भक्ती आणि वैराग्य याने युक्त असे विज्ञानसहित ज्ञान आपण मला सांगा. यासाठी लक्ष्मणाच्या विनंतीवरून रामप्रभू लक्ष्मणाला पंचसूत्री सांगत आहेत. या पंचसूत्रीमधील मायेचे स्वरूप आणि आता 15 ज्ञानसाधने रामप्रभूने लक्ष्मणाला सांगितली. आता पुढील 3 सूत्रे आपण पुढील प्रवचनामध्ये पाहू.